थांब थांब असता नाही आधीपासून बघा. विषय सुरू झाला मे महिन्यामध्ये धमाल पार्टी करण्याचा. कझन्स जमले म्हणजे राडा तर होणारच. मग काय प्लॅनिंग सुरू झाली. सर्वांनी काम साईडला ठेवली आणि थेट गावाकडे मोर्चा वळवला. मोठ्या भावाने तर काय मटणाचाच बेत ठरवला होता. फुल ऑन मास्टर शेफ मूड मध्ये आला होता तो. मंडळी, आजीने सुद्धा या पार्टीमध्ये सहभाग घेतला होता. आम्ही बाकीचे फक्त टेस्टिंग कमिटी मेंबर. हेल्प करण्यापेक्षा मीठ कमी आहे, अजून थोडं स्पायसी देत, हेच सगळं चालू होतं. भाजीला बघून कधी ताव मारू असं झालं होतं. एका बाजूला बापूंनी पत्त्यांचा डाव मांडला होता. रूल्स कुणालाच माहित नव्हते, पण चीटिंग करण्यात मात्र सगळे कॉन्फिडंट होते. जेवण अतिशय चविष्ट झालं होतं. व्हेज फॅमिलीने सुद्धा मस्त काजू पनीरवर ताव मारला होता. आणि सर्व फॅमिली मेंबर्स शेतामध्ये जेवणाचा मस्त आनंद घेत होते. ब्रदर्स आर ब्रदर्स, मान वर न करता नॉनस्टॉप खात होते, पण पापड आणि कांद्याला जास्त कॉम्प्लिमेंट देत होते. तू पापडच खा रे. आणि मग काय, आंब्याच्या झाडाखाली बसून अंताक्षरी खेळायला सुरुवात झाली. त्या झाडाखाली बसून केलेल्या गप्पा, ते जोरात हसणं आणि एकत्र गायलेली गाणी, हे मुमेंट्स खरंच फोनमध्ये नाही तर मनात सेव्ह झाल्या होत्या. आता वेळ झाली घरी रिटर्न जाण्याची. इच्छा कोणाचीच नव्हती, बट बापू मात्र नेहमीसारखं घाईच करत होते. मे महिन्याची ही पार्टी म्हणजे फक्त एक लंच नव्हता, तर वर्षभरासाठी रिचार्ज झालेला हॅपीनेस होता. हेलो गाइस, बोला ना. उधर चला जाने कहां मैं किधर. हेलो घूंघट निकालो.